मनोरमा, प्रार्थना करूयात. हो. होलिका माते, सगळं अमंगळ, वाईट शक्ती, क्लेश, राग, द्वेष, लोभ या आगीत जळून राख होऊ दे. या घराची गृहलक्ष्मी सखूने तुझी मनोभावे पूजा अर्चना केली आहे. तिच्या आस्थेचा मान राख. या घरातले सगळे सुखाने, गुण्यागोविंदाने आणि प्रेमाने नांदू दे. घर सुख समृद्धीने भरून जाऊ दे. विठुराया, आज होळीच्या पवित्र अग्नीत सगळ्यांच्या मनातले वाईट विचार जळून राख होऊ देत. सासूबाई माझ्याशी कितीही वाईट वागल्या तरी मी तशी वागू शकत नाही, कारण तशी तुझी शिकवण आहे. या सखूमुळे आजचा एवढा मोठा विधी फसला आहे. पिचभर पण मोठी पाताळ यंत्री आहे. आज होळीऐवजी सखूची चिता जळायला हवी होती, तरच माझ्या मनाला शांती मिळाली असती. बाबा, तू तू परत का आलास इथं? लायकी नाही तुझी इथं यायची. निघ निघ इकडनं, नाहीतर तुला भस्म करून टाकेन. बाबा, या असं नका बोलू. मी काय नाही केलं सांगा, काय चुकी आहे माझी? तुम्ही सांगितल्याप्रमाणे समज केलं. तुम्ही आदेश दिला एका पायावर उभं राहून तप करायचा, तो केला. उपाशीला सांगितलं ते केलं. हट खोटारड्या, माझ्याशी खोटं बोलतोस? हे बघ, जगाला फसवणारा एक वेळ वाचल, पण स्वतःला फसवणारा कधीच वाचत नाही, बर्बाद होतो. अरे घुबडा, माझ्याशी खोटं बोलतोस? हा, एका एका पायावर नाही तर सेवकाच्या पाठीवर पाय ठेवून जप करतोस, अर्धवट जप करतोस, नशा करतोस, आणि ते बी पाणी भरून. बाबाजी, पाणी देऊ का? अरे तहान लागली रे मला. विधी विधी उरकण्याची घाई करतोस. नशीब नशीब समज, जिगरमानं तुला होळीत जायला नाही, भस्म केलं नाही. लबाडी लबाडी करतोस. निघ ना, निघ. मनोरमे, अत्यंत गुणी आणि सुसंस्कृत मुलगी तू सून म्हणून करून आणलीस, म्हणून तुझं कौतुक आहेच. अगं, ही सर्वसामान्य मुलगी नाही, सर्वसामान्य मुलगी नाहीच. दिगू, अशी अर्धांगिनी मिळायला भाग्य लागतं, पूर्ण पुण्य लागतं. या वयातली तिची समज आणि आपल्या माणसांसाठी असणारी तळमळ आणि मायेच्या माणसांसाठी जीवाची बाजी लावण्याचं धाडस अद्वितीय आहे. आणि ह्या वयात आणि ह्या विठ्ठल भक्ती तर केवळ अलौकिक आहे, केवळ अलौकिक. अगं, या वयात आपल्या यमुनेला साधं ताक घुसळता येत नव्हतं, पण सखून नेटका संसार करते. विठुरायाची पूर्ण कृपा असल्याशिवाय हे शक्यच नाही. पण अशी कृपा व्हायला भक्तीही तशीच असावी लागते. आणि सखूच्या निर्मळ अंतःकरणात ती शिगोशिग आहे. हो, अगदी खरं आहे बाबा. आई ग, मनोरमा, रमाई, नाही, थोडा थकवा जाणवतोय. घटकाभर पडते मी. हा,
सावकाश हं? दादा काहीही म्हणा पण तुला पाहिल्यावर खूप खूप बरं वाटलं. पण आश्चर्य आहे या गोष्टीचं वाटतं की तो विधी तिथे मठात गेला आणि तू इथे असून बरा झालास. अरे बाबाजींचं सामर्थ्यच तसं आहे म्हणून तर बाबा बरे झाले. बाबाजींनी केवढी साधना केली. अजिबातच नाही. बाबाजी डोंगीच आहेत. त्यांच्यामुळे नाही, सखू वहिनींच्या विठुरायाच्या कृपेने झालंय हे सगळं. त्यांच्यामुळेच दादा काका बरे झाले. बोलला चोमडा. अरे अंगठा एवढा पण नाहीयेस आणि बाबाजींना बोलतोस. बघावं तेव्हा वहिनी वहिनी आरती ओवाळत असतोस. अगं यमुताई, विनूला का रागवतेस तू? आणि सखू आणि विनू धीर भावजयपेक्षा सवंगडी जास्त. तेव्हा तो सखूची कड घेणारच ना. आता तू वातावरण बिघडवू नकोस. आज इतका मोठा भाग्याचा दिवस आहे. इतक्या वर्षांनी बाबा आपल्यात आहेत आणि ते पूर्ण बरे झालेत. अशा प्रसंगी कडू बोलू नकोस. तू सखूकडून समजुतीने गोडीने कसं वागायचं हे शिकायला हवंस यमुनाताई. सखू सगळ्यांना जोडून ठेवते. तू मात्र तोडतेस हा. तू मात्र तोडतेस हा. मी सखूकडून शिकायचं. अरे काय बोलतोस कळतंय का? मी सखूची थोरली नणंद आहे. तू तर ताळतंत्र सोडूनच दिलंयस. बायकोचा भाट आहेस केवळ. आता फक्त सखूच्या स्तुती सुमनांचा पोवाडा करून गायचं बाकी आहे. म्हणे सखूकडून शिक. बाबा बाबा एक डाव माफ करा. चुकी झाली माझी, खरंच चुकी झाली. अहो ती सखू वय तिनं माझा खेळ उधळला आणि मी सांगतो तिचा तो इट्टल तो आडवा आला असणार नक्कीच. बाबा बाबा एक संधी द्या. मला माझ्या दुश्मनावर सूड उगवायचा आहे. त्यांना पार पार चिरडून टाकायचंय, चेचून टाकायचंय. एक संधी द्या बाबा. आधीच तुला सांगितलं होतं हे युद्ध सखू आणि तुझ्यात नाही, कली कृष्ण युद्ध आहे. हा याला तू पोरक्या समजतोस. मी विधीबद्दल सांगत असताना तुझं पूर्ण लक्षात नव्हतं. आठव तुला काय सांगितलंय ते. अरे गाढवा, मुख्य तेच ऐकलं नाहीस. तवाच मी सांगत होतो हा विधी फक्त एकदाच करता येईल, पुन्हा संधी येणार नाही. ध्यानात ठेव. अरे ए मूर्खा, दातार कशाला काढतोय? मी जे सांगितलं ते ध्यान देऊन ऐकलंयस का? हा म्हणजे काय? मूर्ख, बेअक्कल आहेस तू. तुझा असाच पराभवत राहील. परत मातीच खाणार तू. लायकीच आहे तुझी ती. अरे मिरवण्यात रस आहे तुला, साधनेत नाही. असल्या शिष्याला आम्ही वरचणीला पण उभं करत नाही. बाबा पण एक डाव फक्त. आता निघतोस का तुला बसव चितेवर आणि भस्म करून टाकू? निघ. बाबा मी म्हणजे चुकलंच माझं. क्षमा करा मला. मी यमुनाताईला असं बोलायला नको होतं. ती माझ्यापेक्षा सखूपेक्षा नात्यानं मानानं आणि वयानं मोठी आहे आणि मी असं बोललो. खरंच क्षमा करा, चुकलो मी. दिगू, तू काही चुकला नाहीस. घरातल्या कर्त्या पुरुषासारखा वागलायस. संयमानं बोललास. यमुनेला समज द्यायची गरज होतीच. तेही केलंस आणि माझी क्षमा मागून वयाचा, नात्याचा
आदर ठेवलास. असंच असावं. माझ्या कल्पनेतला दिगू माझा असाच होता. दिगू खरंच खूप मोठा झालास रे. बाबा सार्थक झालं. असा मुलगा, अशी सून असावी, हेच कोणत्याही संसारी माणसाला हवं असतं. असेच वागा. आपल्या घराण्याचं नाव मोठं करा. सुखी व्हा. अगं बघ बघ, खुश हो खुश. तुझी सून चालली आता वरती तिच्या इटुरायला भेटायला. मनोरमे, सखूचं अवतार कार्य संपलंच आज. मनोरमा, इतक्या वर्षांनंतरही तुझा चेहरा तसाच आहे आणि चेहऱ्यावरचे भाव सुद्धा तेच आहेत. त्रासिक भाव म्हणायचेत का तुम्हाला? नाही नाही, मी तसं काही नाही म्हणालो. माझ्या आठवणींमध्ये आठवणींची मढी मला नाही बाई उकरायची. तुम्ही बरे झालात ना, बास झालं. मी बराच आहे, पण मला बोलता येतंय आणि मी आनंदी आहे हे बघून तुला आनंद झालेला दिसत नाही. तुमचा नाही, पुरुषांचा स्वभाव धर्मच आहे. स्वतःची बायको सोडून अख्ख्या जगावर विश्वास बसतो त्यांचा. बायकोची तगमग, प्रेम दिसतच नाही त्यांना. असो, ह्याच विषयावरती किंवा इतरही अनेक विषयांवरती बोलायचंय, विचारायचंय, पण ते आत्ता नको, नंतर बघू. अगं सखू, तूच आहेस का? अगं माशी बाहेर का उभी? ये आत आहे. कशाला आली होतीस इथे मरायला? मी तुला सांगितलं होतं ना, माझ्या खोलीत पाय सुद्धा ठेवायचा नाही. मग का आलीस? का आलीस तू माझ्या खोलीत? सखू, अगं तू आम्हाला आमच्या लेकीसारखीच आहेस. ये बाळा ये. सखू, तुला या खोलीत येण्याची कोणी बंदी घातली आहे का? राहू दे राहू दे. तुला या खोलीत येण्याची बंदी असेल, पण मला तर तुझ्या खोलीत येण्याची बंदी नाही ना. काय मनोरमा? चल सखू, आपण तुझ्या खोलीत जाऊ. चल. आग लावली आहे ना ही सटवी. वट्ट धरून मेलीला खलबत्त्यात टाकून कूट कूट कुटावं. विठुराया, आज मन समाधानानं भरून गेलंय. सारी तुझी कृपा.
वा, ही खोली तशी अडगळीची आहे, पण इथे काहीतरी विशेष आहे. प्रसन्न करणारी स्पंदन आहेत. म्हणजे सुगंध जसा आपल्याला दिसत नाही, पण तो येतो तसं काहीसं. आज किती काय काय होऊन गेलं. सखू, आज खूप मोठ्या दीर्घ स्वप्नातून जाग यावी तसं झालंय. पण शेवाळलेल्या पाण्यावर तरंग उठत नाहीत. तसं मला काही आठवत नाही. विस्मृती झाल्यासारखं झालंय. मामांजी, अहो तसं नको व्हायला. बाळा, मग तूच मला सांग, म्हणजे मला आठवेल मला नक्की काय झालं होतं आणि कधीपासून. माझ्या स्मृतीवरती काजळी चढल्यासारखं झालंय. अंधार दिसतो, अंगावर शिरशिरी आणणारा, घुसमट होते, अडकून पडल्यासारखं वाटतं आणि जीव कासावीस होतो. बाकी काही आठवत नाही. अगं बाई, नाही म्हणतायत, पण आता पुढे यानं काय काय आठवणार आहे. माझं पितळ उघडं पडतं कामा नाही. मी खूप प्रयत्न करतोय, पण मला आठवत का नाहीये मी कुठे होतो, कधीपासून बंदीवान होतो. मामांजी, आज किती शुभ दिवस आहे. तुम्हाला पूर्ण शुद्ध आलीये, बोलता येते, आणि विठुरायाच्या कृपेने पुढचं सगळं छानच होईल. मामांजी, मग जुन्या क्लेश देणाऱ्या गोष्टी का आठवताय? उगाच रास कशाला करून घेताय? अहो, विठुरायाच्या कृपेने पुढचं संकटही टळलंय. ती खूप मोलाची गोष्ट आहे ना. मग आता तुम्ही तुमचं मन प्रसन्न ठेवा. खूप सोसलेत तुम्ही. सखू, तुझ्यामुळे मी बरा झालोय याची खात्री पटली आणि मनही प्रसन्न आहे. पण ही प्रसन्नता, माझा आनंद, माझं साधं सरळ आयुष्य कोणी हिरावून घेत होतं का? की हिरावून घेताय हे मला कळायला नको का? आणि ह्यातून मला माझ्या घरच्यांनी का नाही सोडवलं? त्यासाठी तुला लग्न करून या घरात यावं लागलं. या सगळ्याचं काहून माझ्या डोक्यात माजलंय की मी का बंदिवान झालो, मला कोणी बंदिवासात टाकलं आणि का? हे मला सगळं कळायला हवं सखू बाळा, आणि यासाठी मी झगडतोय. आठवेल, मला नक्की आठवेल. नाही असं होता कामा नाही. मामांजी, हो तुम्ही उगाच राज करून घेऊ नका. विठुरायाच्या कृपेने योग्य वेळ आली की तुम्हाला आपसुकच सगळं आठवेल. आणि तो आहे ना आपल्या पाठीशी. विठ्ठल, विठ्ठल, हे सगळं मला लवकर आठवायला हवं. बाबाजी, हे सगळं उलट झालं. हे बधीर होण्याऐवजी खडखडीत बरे झाले. पहिल्यासारखेच घडाघडा बोलतायत. हे जर असंच चालू राहिलं तर काय? आता यांना आधीचं काही आठवत नाहीये, पण आठवलं तर
काय करू? आम्हाला बी त्योच घोर लागलाय मनोरमे. असं कसं बाबाजी? बाबाजी, तुमच्या सगळ्या योजना, तुमच्या सगळ्या सिद्धीत ती सखू नावाची चेटकीन उधळून लावते. त्या दोघांची अभद्र युती मला त्रास देते हो. आमचे हे दिगूपेक्षाही सखूच्या कयात गेलेत. उद्या माझं बिंग फुटलं तर माझ्या घरात माझे काय पत राहील? आणि काय? आणि काल ते ज्या बेदक नजरेने माझ्याकडे बघत होते त्यावरून त्यांना सगळं आठवलं तर ते माझी गाढवावरून धिंड काढतील याबद्दल माझी खात्री पटलीये. बाबाजी, तुम्हीच सांगा, मी काय करू? मी काय करू बाबाजी? मी जीव देऊ? बास मनोरमे, बास. लय झालं. पार नाका तोंडात पाणी जायला लागलंय. आता नाही थांबायचं. आता फैसला होणार. आरपारची लढाई होणार. शपथ आहे आम्हाला गुरुजी ग्रोबाची. आम्ही त्या सखूला संपवणार. पार कापून काढणार तिला. जय जिंगरोबा. आम्ही बी काही कमी चिवट नाहीये मनोरमे. किती बी वेळा पडलो जडलो, आमचा डाव फसला तर बी उठणार, वार करणार आणि करतच राहणार. यावेळी आमचा डाव वाया जाणार नाही जाणार. मनोरमे, तू एक काम करायचं. तू पंतांसोबत देवीच्या पाया पडायला जायचं. पंतांना सांगायचं की तुम्ही बरे झालात की देवीच्या पाया पडायला घेऊन येणार असं देवीला सांगितलंय. आता देवीला दिलेला सबूत आहे तो तर पाळावाच लागणार आणि त्यासाठी जावंच लागणार. हा, पण बाबाजी, यांना घेऊन जाऊन काय करू? काटा तर सखूचा काढायचा आहे ना. अगं मूर्खायस का? आमची पुरी योजना तर ऐकून घे की. चुकलं बाबाजी, आज्ञा. ऐक, त्या सखूला लय पुळकाय पंतांचा. तिला वाटतं ती तारणहार आहे पंतांची. समधी जबाबदारी तिच्या शिरावर आहे असं तिला वाटतं. मग काय, पंत निघाले की आपसूक सखू त्यांच्या माग 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 निघणार. जय जिंगरोबा. मनोरमे, मरण आपल्याला स्वतःहून बोलावत असतं, ध्यानात घे. आता मी सखूला वैकुंठात पाठवणार. मग पंत माझ्या कयात येणार आणि मग पंतांना आम्ही पंढरपूरला पाठवणार. योजनेचा अर्थच मला कळला नाहीये, पण मी सांगितलेलं करेन.